जय भीम नमो बुद्धाय. सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेबांची जयंती ते बुद्ध जयंती या 29 दिवसांच्या जागृतीच्या कार्यशाळेतला हा आपला 11वा दिवस आहे. आणि आपण एक एक पाऊल पुढे टाकतोय आणि सखोल टाकतोय. बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या शिकवणीचं समान सूत्र हे जागृतीचं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. सती, जागृती, भान, आत्मभान ही एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, मानसिक प्रक्रिया आहे. आणि जागृती, आत्मभान हे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट मेथडनं आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतं. म्हणजे जागृतीची अप्रत्यक्ष पद्धत आणि जागृतीची प्रत्यक्ष पद्धत. सती, जागृती, आत्मभान इनडायरेक्टली म्हणजे कुणाच्या तरी सांगण्यामुळं, वाचण्यामुळं, म्हणजे ऐकून डोळे आणि कान, विशेषतः डोळे आणि कान या इंद्रियांच्या माध्यमातून जे आपल्याला काही मेसेज मिळतो, त्या मेसेज मधील शब्दांमुळं आपलं मन जे जागृत होतं, चित्त जागृत होतं, तर ती इनडायरेक्ट मेथड आहे असं माझ्या भाषेत मी सांगतो. आणि डायरेक्ट मेथड म्हणजे काय, की इथं आपल्याला कुठल्या शब्दांची किंवा कोणाच्या सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आपण थेट स्वतंत्रपणे, स्वावलंबनाने जागृत होण्याचा, भानावर येण्याचा जो आपण प्रयत्न करतो, ती डायरेक्ट मेथड आहे. ते प्रत्यक्ष आपण करून पाहतो. आणि हे आपण पाहिलेलं आहे की श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरणं आणि मग पुढे कायमधला जिवंतपणा म्हणजे जाणीवा, चित्त म्हणजे इमोशन्स आणि विचार प्रक्रिया, मनोधम्म. आणि मग आपल्या जीवनाशी संबंधित सगळ्याच गोष्टी हा सती, जागृती, भानाचा विषय आहे. तर ही जी पद्धत आहे जागृतीची, ही जी डायरेक्ट मेथड आहे, डायरेक्ट काम आहे स्वतःवर, स्वतःमध्ये, हे महत्वाचं आहे. कारण इनडायरेक्ट मेथड जी आहे हे कोणीतरी सांगितल्यामुळं किंवा आपण ऐकल्यामुळं, वाचल्यामुळं जो आपल्यावर परिणाम होतो, तो बऱ्याचदा तो म्हणजे काय म्हणतो आपण, डिझॉल्व पण होतं ते. म्हणजे ते अं, काय म्हणू आपण त्याला, की ते त्याचा परिणाम अं, होतो आपल्यावर, पण तो टिकून राहत नाही. का टिकून राहत नाही? कारण ते एक सेकंड हँड माहिती असते ती आपली. ते आपल्याला बाहेरून ते इनपुट आलेलं असतं. आणि त्याच्यावर आपण जर सिरियसली विचार केलेला असेल तर मग ते आपलं बनू शकतं. परंतु बऱ्याचदा काय होतं, बरीचशी इन्फॉर्मेशन, माहिती जी आहे ही स्लिप होते मनातून, ती गायब होते. कारण अनेक शब्द ऐकलेले असतात, अनेक शब्द, अनेक मेसेज, आपण त्याला व्याख्यानं म्हणू, प्रवचनं म्हणू किंवा पुस्तकं म्हणू, आपण अनेक अनेक शब्द अनेकांनी अनेक पद्धतीने सांगितलेले आपण ऐकलेले असतात. आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो. परंतु तो सगळा एकतर परिणाम तो संमिश्र होतो. कारण कधी ह्याचं आपण मानतो, ऐकतो आणि मानतो, कधी त्याचं ऐकतो आणि मानतो. असं आपलं सतत परावलंबी हे धोरण असतं बऱ्याचदा. त्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी, त्यातल्या गोष्टी काही ज्या महत्वाच्या असतील त्याच्यावर आपण स्वतः सिरियसली विचार केलेला असेल, त्याच्यावर चिंतन केलेलं असेल स्वतंत्रपणे, आणि
त्या गोष्टी जर आपल्यामध्ये ऑब्झर्व झालेल्या असतील, आपल्या झिरपल्या असतील, तर ते इनडायरेक्ट पद्धतीनं आलेलं मिळालेलं ज्ञान ते उपयोगाचं आहे. कारण ते झिरपतं, ते आपलं बनतं. झिरपणं म्हणजे आपलं बनतं. आणि जी डायरेक्ट मेथड जी आहे ना, ही खूप महत्वाची आहे. डायरेक्ट मेथड काय आहे? आपण अ, थेट आपल्या अस्तित्वाच्या जीवनाच्या संपर्कात येतो, जगण्याच्या संपर्कात येतो. म्हणजेच काय? आपलं बोलणं कसं आहे, आपलं बोलणं काय आहे, आपल्या कृती काय आहेत, शारीरिक कृती काय आहे, म्हणजे आपलं वर्तन कसं आहे, कायिक वर्तन, वाचिक वर्तन आणि मानसिक वर्तन, तीन प्रकारचं वर्तन किंवा क्रिया आहेत आपल्या जीवनातल्या. काया वाचा मन ही तीन अंग आहेत आपल्या जीवनाची, आणि त्या त्या पातळीवरचं वर्तन आहे. आणि हे वर्तन म्हणजे मन, मन, वाणी आणि शरीर, हे तीन पातळीवरचं वर्तन हे इंटरकनेक्टेड आहे, एकमेकांशी संबंधित आहे, ते वेगळं नाही. आणि त्या सगळ्याच जे मूळ आहे, जे रूट आहे, ते आपलं मन आहे. जेव्हा आपण डायरेक्ट मेथडचा प्रत्यक्ष प्रॅक्टिसचा आपण आधार घेतो, तेव्हा आपण या जिवंत शरीरामध्ये उतरतो. म्हणजे शरीराचं भान येतं, कायाचं भान येतं, त्याला कायानुसती म्हटलं जातं. जेव्हा आपण स्वतःशी डायरेक्ट कनेक्ट होतो, डायरेक्ट मेथडने डायरेक्ट कनेक्ट होतो, तर आपल्याला आपल्या शरीराचं भान येतं आणि जिवंतपणाचं भान येतं. म्हणजे आपण आपलं एक जो जे आपलं अस्तित्व आहे, याला संस्कारित अस्तित्व म्हटलेलं आहे, याचं आपल्याला भान येतं. एरवी ते नसतं, बऱ्याचदा ते नसतंच. त्याला आपण म्हणजे अजागृत मन आणि जागृत मन म्हणतो. अनकॉन्शियस माइंड किंवा कॉन्शियस माइंड, किंवा तिसरं माइंड सांगितलेलं आहे सबकॉन्शियस माइंड. त्याच्यात आपल्याला जास्त शिरायचं नाही. मुख्य बाब ही आहे की आपण अं, बऱ्याच मोठ्या प्रमाणात अजागृत असतो, थोड्या प्रमाणात जागृत असतो. आणि त्याच्यामुळे आपलं वागणं, बोलणं, चालणं, विचार प्रक्रिया, आपले इमोशन्स, याचा आपल्याला काही थांगपत्ता लागत नाही. आपल्याला आता काही थांगपत्ता लागत नाही, त्यामुळे आपल्याला जीवनातले जे प्रश्न, स्वतःचे जे प्रश्न आहेत, ते लक्षातही येत नाही. आणि थोडेफार लक्षात आले तर ते सोडवता येत नाही. असं एक सर्वसाधारण स्वरूप आहे. म्हणून डायरेक्ट मेथड जी आहे, ही डायरेक्ट मेथड ही फार महत्वाची आहे. बाबासाहेबांची जी जनजागृतीची पद्धत होती, याला आपण एक पॉवरफुल इनडायरेक्ट मेथड म्हणू शकतो. कारण त्यांची जरी मेथड ही शब्द आणि कृती याच्या माध्यमातून लोकांना सामाजिक पातळीवर जागृत करणं, म्हणजे मानसिकदृष्ट्या जागृत करणं, एज्युटेट म्हटलेलं आहे त्यांना. एज्युटेट त्यांनी शब्द वापरलेला आहे. एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. ज्याचं चुकीनं भाषांतर केलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. चुकीचं भाषांतर आहे ते. एज्युकेट म्हणजे सांगा, शिकवा. आता शिकवायला तुम्ही शिकलं पाहिजे आधी, हे तर सरळच आहे. बाबासाहेबांनी लोकांना काय सांगितलं? हे तुम्हाला जे मिळतं हे फक्त तुमच्या जवळ नका ठेवू, ते इतरांना सांगा. म्हणजे एज्युकेट, इतरांना शिकवा. एज्युटेट म्हणजे तुम्ही इतरांमध्ये चैतन्य निर्माण करा, जागृती निर्माण करा. आणि जागृत लोकांनी एकत्र येऊन चळवळ चालवली पाहिजे. जे लोक भानावर नाही, जागृत नाही, ते चळवळ करू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. तर बाबासाहेबांची ही फार पॉवरफुल मेथड होती जनजागृतीची, पण ती इनडायरेक्ट मेथड होती.
आणि बुद्धांना जी मेथड सापडली, पद्धत सापडली, ती डायरेक्ट पद्धत होती. आणि या डायरेक्ट पद्धतीचा इतका प्रचंड परिणाम त्या काळामध्ये झाला की म्हणजे गावाच्या गावं, शहराची शहर, राजे, व्यापारी, सामान्य लोक, श्रीमंत, गरीब, खेड्यातले, शहरातले सगळे सगळे लोक बुद्धाचे अनुयायी बनले, पण फार मोठ्या प्रमाणात. का अनुयायी बनले? तर ही जी डायरेक्ट मेथड होती जागृतीची, त्या डायरेक्ट मेथडचा त्या लोकांना इतका लाभ झाला की त्यांच्या जीवनातले यातनांचे, दुःखाचे, प्रेशरचे, टेन्शनचे प्रश्न, इव्हन युद्धाचे प्रश्न सुद्धा सुटले. लोकांचं जीवनमान उंचावलं कारण त्यांची मानसिकता उंचावली. लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली. एक सामाजिक संघटन त्याला आपल्याला ऑटोमॅटिक ते निर्माण झालं. बाबासाहेबांनी जरी इनडायरेक्ट पद्धतीने हे संघटन निर्माण केलं आणि चळवळ केली, बुद्धांनी डायरेक्ट पद्धतीनं जनजागृती करून लोकां लोकांमध्ये एक चैतन्य निर्माण केलं. कारण लोकांचे प्रश्न त्यामुळे सुटायला लागले. बाबासाहेबांमुळं आपले प्रश्न सुटायला सुरुवात झाली. राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला. राष्ट्रीय पातळीवर पण त्याचा परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो हे आता आपल्याला दिसतंय. म्हणजे बाबासाहेबांचं काम सुद्धा फार मोठं होतं. तरी सुद्धा बाबासाहेब म्हणायचे बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहे. आता हा आकडा एक 100 कुठे आहे, काय आहे, असंच म्हटले का आणखीन वेगळं काय म्हटले आपल्याला माहित नाही. परंतु बुद्धासारखा तत्वज्ञानी जगामध्ये दुसरा झालाच नाही, असं त्यांचं जे म्हणणं होतं त्याच्यामध्ये खूप मोठा गर्भित अर्थ दडलेला आहे. बुद्धासारखा दुसरा माणूस दुसरा झालाच नाही. जग बुद्धाच्या मार्गाने चालेल, धम्माच्या मार्गावर चालेल तर जगाचे प्रश्न सुटतील. पण मार्गावर चालले तर, कारण बुद्धांची जी पद्धत आहे, धम्माची जी पद्धत आहे, ही डायरेक्ट पद्धत आहे. स्वतःमध्ये उतरा, स्वतःला पहा, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणा. होतं ते परिवर्तन, आणण्याची गरज नाही. जागृत झालं की परिवर्तनाला सुरुवात झाली. आणि ज्या व्यक्तिगत पातळीवर परिवर्तन झालं तर तुमच्या कुटुंबामध्ये पण त्याचा परिणाम होतो. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये काम करता, ज्या मंडळामध्ये काम करता, ज्या पार्टीमध्ये काम करता, ज्या समाजामध्ये काम करता, त्या लोकांवर पण त्याचा परिणाम होतो. आणि हळूहळू त्याचा परिणाम संपूर्ण संपूर्ण समाजावर होऊ शकतो, जगावर होऊ शकतो. असं हे तंत्र आहे बुद्धांचं. तर ते आपल्याला लक्षात घ्यायचे. बाबासाहेबांची चळवळ ही थोडीशी पिछेहाट का झाल्यासारखी वाटते? त्या लोकांना ती भीती वाटते आजकाल की बाबासाहेबांनी जसं त्यांच्याच भाषेत, हा रथ मी मोठ्या कष्टाने इथपर्यंत आणलेला आहे, याला पुढं नेता नाही आलं तरी चालेल परंतु याला मागे जाऊ देता कामा नये, असा जो बाबासाहेबांचा संदेश आहे, तर ती भीती जी होती बाबासाहेबांना, ती खरी ठरते की काय, असा आजचा हा काळ आहे. आणि ही भीती जर खरी ठरू द्यायची नसेल तर बाबासाहेबांनी, बुद्धांनी सांगितलेला जागृतीचा मार्ग, सतीचा मार्ग, भानावर येण्याचा मार्ग, हा स्वतः आपण आपल्यामध्ये अंगीकारला पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नाही तर पिछेहाट ठरलेलीच आहे. एक तर कसं असतंय, जगामध्ये वाईटाची ताकद ही नेहमी जास्त असते. जसं आचार्य शांतीदेव जे बोधिचर्य अवतार ज्यांनी लिहिलाय त्याचा उल्लेख बाबासाहेब त्यांच्या पत्रकामध्ये पण करायचे. पुण्य, त्यांनी म्हटलेलं आहे की
जो अच्छा होता है मतलब पुण्य, ये पुण्य मतलब जो अच्छा है, पुण्य हमेशा दुर्बल रहता है और पाप का बल महाभयंकर रहता है। तर हे खरं आहे, वाईटाची ताकद नेहमी जास्त असते, कारण माणसामध्ये वाईटाची ताकद तो अ- जास्त प्रमाणात अजागृत असल्यामुळे त्याच्या वाईटाचा प्रभाव त्याच्यावर असतोच. आपण स्वतःकडे जरी पाहिलं तर आपण फार पटकन डिस्टर्ब होतो, आपण पटकन आपण मार्ग बदलतो, आपल्याला चांगल्या वाईटाचं लवकर समज येत नाही, भान येत नाही. जीवनातली अनेक वर्ष आपण नुसतं शोध घेण्यामध्ये, चांगल्या वाईटाचा योग्य अयोग्य मार्गाचा शोध घेण्यामध्येच आपलं सगळं जीवन जातं. काहींना तर आयुष्यभर काही सापडत नाही आणि शेवटी पश्चाताप येतो. आपण समाजामधले काही कार्यकर्ते पाहतो की निराशेच्या गर्तेमध्ये आहे. त्याचं कारण काय की त्यांनी अनेक मार्ग, ह्या मार्गाने जाऊन पाहतात, त्या मार्गाने जाऊन पाहतात. तर प्रयत्न करायला पाहिजे, परंतु योग्य मार्ग त्यालाच सापडतो जो स्वतः भानावर आहे, जागृत आहे. हे डोळ्यांना दिसतंय, ते दिसणं पाहणं त्यांचं काम आहे, परंतु काय पाहावं, कशाला महत्व द्यावं, ही जागृत मन ठरवतं. कान ऐकायचं काम करतात तर ते काही ऐकू शकतात, पण काय ऐकलं पाहिजे, कशाला महत्व दिलं पाहिजे, हे जागृत मन ठरवतं. आपल्या समोर भरपूर खाण्याचे पदार्थ असतात, कधी कधी आपण पाहतो समारंभामध्ये, लग्न समारंभामध्ये इतकं ते वाढलं जातं, इतकं ते दिलं जातं, इतके पदार्थ याच्यामध्ये असतात, खरकटं टाकतात लोक. आणि ते पदार्थ काही खाण्यालायक असतात, काही नसतात, परंतु ते कधी कधी शो करण्यासाठी इतके पदार्थ त्याच्यामध्ये टाकले जातात, दिले जातात. आणि खाणाऱ्यालाही त्याचं भान नसतं की आपण यातलं कोणतं खाल्लं पाहिजे, कोणतं नाही खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे. त्या जिभेला स्वतःची अक्कल नसते, ती अक्कल जागृत मनाला असते. ते चव म्हणून खातच राहतो माणूस, अजागृत माणूस. आणि मग नंतर म्हणतो, फार झालं, फार खाल्लं, अपचन झालं, मला काय ते पचलं नाही, मग हे बरोबर नव्हतं आणि ते बरोबर नव्हतं, पण खाताना मात्र भान नसतं. वसा वसा आपण म्हणजे पाहतो ना की वसवस करतात लोक खाताना, आणि प्रमाणाच्या बाहेर खातात. तर हे कशामुळे हे सगळं होतं? मला स्वतःचं भान नसतं. तर इंद्रियांना स्वतःचं डोकं नसतं, आणि मेंदूला पण स्वतःचं डोकं नसतं असं मी म्हणतो. जो मेंदू जागृत आहे, जो ज जे मन जागृत आहे, तेच कामाचं आहे. बाकीच्या याच्यामध्ये सगळं ते वाईटच भरलेलं आहे, अवगुणच भरलेले आहे जास्त. म्हणून त्याची ताकद जास्त असते. म्हणून ते शांतीदेवला म्हणावं लागलं की पुण्य जो अच्छा है वो उसका उसकी शक्ति कम होती है, उसका सामर्थ्य कम होता है, और बुराई का सामर्थ्य बहुत ज्यादा होता है। पुण्य हमेशा दुर्बल होता है और पाप का बल महाभयंकर होता है। पाप मतलब बुराई। तर ह्याच्यातून, ह्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला स्वतःवर डायरेक्ट मेथडनं काम करावं लागेल. आणि ह्या डायरेक्ट मेथडनं, याला आपण साधना म्हणतो, सती साधना म्हणतो, जागृतीची साधना म्हणतो, ही सिरियसली घेण्याची गोष्ट आहे. हे जे लोक याला लाईटली घेतील, मी काल सांगितल्याप्रमाणे, जे लोक याला लाईटली घेतात त्यांनी या सत्रामध्ये नाही बसलं तरी चालेल, स्पष्टपणे सांगतो. कारण त्यांना त्याचा काही उपयोग होणार नाही, हा काय टाइमपासचा विषय नाही. काल आपण याच्यावर थोडासा भर दिला, आणि आता ओघानं आलोय म्हणून सांगतो. 8 वाजून 2 मिनिट किंवा 3 मिनिट, 2 मिनिट उशीर झाला तर चालू शकतं. तुम्ही 10 आणि 15 मिनिटं उशिरा जर येत असाल तर मग येऊ नका, जॉईन होऊच नका. आपण लिंक साधारण 5 मिनिट आधी सुरू करतो. तर 8 ला
एक 2 मिनिट असताना तुम्ही कनेक्ट झाला पाहिजे, थोडीशी वाट बघा. कारण मला ह्याच्यासाठी थांबावं लागतं की मी इतरांची वाट पाहतो, त्यामुळे मला समजा एखादा मिनिट उशीर झाला तर तो इतरांसाठी होतो. पण उगीच हे लाईटली घेऊन तुम्ही 10 मिनिट आणि 15 मिनिट उशिरा येत असाल तर ते न आलेलं चांगलं. थांबा, मग दुसऱ्या दिवशी या. दुसरा त्याचा परिणाम असा पण होतो, तुम्ही येऊन इथं त्या ह्याच्यामध्ये फ्लो मध्ये आला नाही त्या प्रॅक्टिसचा, तर त्याचा तुम्हालाही फायदा होत नाही. आणि कधी कधी काही लोक येऊन आपला माईक पण चालू ठेवतात आणि मग मला इकडून तो बंद करावा लागतो, तोपर्यंत ते रेकॉर्ड मध्ये पण येत. आता हे सगळं रेकॉर्डिंग चाललेलं आहे, हे मुद्दाम मी करतोय. तर ते आपला जर गोंधळ याच्यामध्ये रेकॉर्ड झाला तर मग इतर लोकांचं माइंड डिस्टर्ब होतं. तर असं करू नका. 8 वाजून 2 मिनिट 3 मिनिट वाट पाहतो मी, पण 5 मिनिटाच्या पुढं जर येणं होत असेल तर येऊ नये. आणि इथून पुढं कसं आहे, आपली प्रॅक्टिस ही सिरियस होत जाणार आहे. इथून पुढं तर ते जमणारच नाही, आणि मला थोडासा असा नियम पण करावा लागेल. कुणी जर 8:05 किंवा 8:07 असं फार पुढं उशिरा येत असेल तर मी त्याला आपल्या मीटिंगमध्ये ऍडमिट करून घेऊ शकत नाही. तर मला इथे ऍडमिटची नोटिफिकेशन येतं. उशिरा आलेल्यांना आपण इथे हे करू शकत नाही. अजून 1-2 दिवस आपण वाट पाहू थोडस. कारण अजून आपण बरंच पुढे आलोय, पण अजूनही मी प्रॅक्टिकली आपण त्याला सुरुवात केली नाही. थोडी थोडी केलेली आहे, पण खूप अजून सखोल केलं नाही. ते 1-2 दिवस चालू शकेल अजून. तर काळजी घ्या. हा सतीचाच मुद्दा आहे. हा जागृतीचा मुद्दा आहे. हा भानावर येण्याचा मुद्दा आहे. आपण वेळेवर येतो याचा अर्थ काय? आपण स्वतःला महत्व देतोय आणि आपण जे करतोय ते सिरियसली करतोय असं त्याचा अर्थ आहे. ही गोष्ट जी स्वतःशी संबंधित गोष्ट आहे, त्याच गोष्टीला आपण जर उशीर करत असलो तर आपण स्वतःलाच महत्व देत नाही. आपण किती सामाजिक कामाचा आव आणला आणि स्वतःलाच महत्व दिलं नाही, तर आपण समाजाला महत्व देत नाही, मग इतरांनाही महत्व देत नाही, मग त्या सामाजिक कामाला आणि त्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून हे स्वतःपासून सुरुवात आहे. बाबासाहेबांच्या कार्याची, बुद्धाच्या कार्याची सुरुवात स्वतःपासून आहे. स्वतःच बिघडलेले असतो आणि समाज घडवायला निघालो, इम्पॉसिबल आहे. आणि म्हणून हा रथ जो आहे हा थोडासा अं, दिसतोय असा, म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य दिसतंय, परंतु आपण फार पुढं चाललो नाही. त्याचं दुसरं पण एक कारण आहे की आपण अजून ज्या ज्या आयडिओलॉजीला, ज्या ज्या संदेशाला, ज्या शिकवणीला महत्त्व द्यायला पाहिजे त्याच्यावर आपला फोकस नाही. आपण 1760 लोकांचे विचार घेतो, त्यांचं कार्य चांगलं असेल, परंतु ज्याच्यात सगळं येतं ते एकच केलं पाहिजे. ज्याच्यात सगळं सामावलेलं आहे ते एकच करा, त्याच्यात बाकीचं येऊ शकतं. तर तुम्ही सगळेच करायला लागले तर मग हे एक निसटतं. जे महत्वाचं आहे, मुख्य आहे. आणि आपल्या दृष्टीनं फार मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आणि बाबासाहेबांनी अशी गोष्ट आपल्याला दिलेली आहे की त्याच्यामध्ये सगळं येतं. म्हणून ते बाबासाहेबांचा जो संदेश आहे का, बुद्धासारखा तत्वज्ञानी जगामध्ये दुसरा झालाच नाही. बाकीचं काहीच फॉलो करायची गरज नाही असं माझं मत आहे. आदर करा, आदर सगळ्यांचा करा, पण सगळ्यांच्याच मागे पळत सुटलं तर आपल्या जीवनाची पण फरफट होईल. आणि झालेलीच आहे बऱ्याच लोकांची आणि विशेषतः कार्यकर्त्यांची. तर ठीक आहे, आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं,
वेगळे मार्ग, वेगळे लोक आपल्या समोर आले, वेगवेगळ्या लोकांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला, आपण ऐकून घेतलं. परंतु कधीतरी कुठेतरी असं भानावर येऊन आपण अं, काय म्हटलं पाहिजे, की योग्य काय अयोग्य काय ह्याची कुठेतरी असं ठरवलं पाहिजे ना. आणि ते अनेक वर्ष सगळं आयुष्य गेलं तरी जर समजत नसेल, तर मग आपल्याला कोणी वाचू शकत नाही. म्हणून आता हे थोडंसं एवढं सिरियसली सांगण्याचा मुद्दा हाच आहे, की ही जागृतीची साधना हे जसं बाबासाहेबांनी सांगितलेल्या जागृतीच्या शिकवणीचा आपण पाठपुरावा करतो, बुद्धांनी सांगितलेल्या सती जागृती भानाच्या विषयाचा आपण पाठपुरावा करतो, ह्याचा संबंध आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत विकासाशी आधी आहे. आपल्यासाठी हे काम करतो. आधी आपल्यासाठी काम करतो आणि मग आपण बाकीच्या गोष्टी बोलू. तर हा मुद्दा मला अं, चालता चालता बोलायचाच होता. आणि बुद्ध आणि बाबासाहेब हे दोन विषय डोक्यात असल्यामुळे मला ते थोडीशी सांगड घालायचा प्रयत्न करावा लागतो. आणि याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे हे लक्षात आणून द्यावं लागतं. तर डायरेक्ट मेथड जी आहे जागृतीची, भानावर येण्याची, ती आनापानसती सुत्त सांगतं. अं, अनेक गोष्टी, अनेक अनेक सुत्त आहेत, परंतु हे सुत्त सध्या तरी आपण बेस मानलेला आहे. आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि काल मी जसं म्हटलो त्याचा मी एक सोपा प्रॅक्टिकल अनुवाद करून दिलेला आहे. आणि ते पुस्तक जर आपल्याकडे नसेल तर ते मागवून घ्या, किंवा याचं PDF मी ऑनलाईन टाकायचा प्रयत्न करतो व्हॉट्सअपवर. काल आपण त्याची सुरुवात पाहिलेली आहे. अनापान सतीची साधना आनापान सतीची भावना साधना महाफलदायक होते. आणि अनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपट्ठानांना परिपूर्ण करते. आणि सतीपट्ठानांची भावना अधिकाधिक केल्याने 7 बुद्ध्यांगांची परिपूर्णता पूर्ण होते, साध्य होते. आणि 7 बुद्ध्यांगांमुळे विद्या आणि विमुक्तीची म्हणजे दुःखमुक्तीची परिपूर्णता साध्य होते. हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. हा केवळ संदेश नाही, हा केवळ पोकळ संदेश नाही, ही डायरेक्ट मेथड आहे. ही आणि ही मेथड जी आहे ती आपल्याला अप्लाय करायची, जीवनामध्ये आपल्याला लागू करायची आहे. हा एक ही साधना म्हणजे हा एक म्हणजे कसा एक्सपेरिमेंट आहे. स्वतःवर, स्वतःशी आपण एक त्याला अप्लाय करून, त्याला लागू करून आपण अ, तो प्रयोग करतो की ह्याचा काय परिणाम होतो पुढे. आणि मी अनुभवातून सांगतो, फार मोठा परिणाम याच्यातून साधला जातो. आणि ह्याला आपण महत्त्व दिलं, प्रायोरिटी दिली, तर हे काम होईल. नाहीतर हा फक्त शब्दांचं शब्दजंजाळ होईल. आणि शब्दजंजाळ आपल्याकडे भरपूर आहे. शब्दांचं जाळं, शब्दांचं ओझं आपल्या डोक्यावर भरपूर आहे. ज्ञानाचं ओझं भरपूर आहे. ज्ञानानेच फार मोठा तोटा होईल की काय भविष्यामध्ये, असं एक लक्षणं दिसायला लागलेली आहे. कारण ज्ञानी लोक खूप झालेत आणि समजदार लोक कमी झालेत. ज्ञानी खूप आहेत. पूर्वीच्या काळी ज्ञान कमी मिळायचं म्हणून ज्ञानाला महत्व होतं. आता लहान मुलगा पण मोबाईल ओपन करून त्याला लगेच ते ज्ञानाचं इनपुट मिळतं. म्हणून नुसतं ज्ञान महत्वाचं नाही, ज्ञानाचा सार महत्वाचा आहे. मुख्य गोष्ट कोणती ते महत्वाचं आहे. नाहीतर सगळंच आपण ग्रहण करत बसलो तर एक ना धड भाराभर चिंध्या असं होतं. तर हे जे सूत्र आहे, हे सूत्र आपल्याला जागं करतं, जर त्याची आपण प्रॅक्टिस करू तर. आणि जगताना बऱ्या वाईटाचं भान आणून देतं. जगताना आपल्याला बऱ्या वाईटाचं भान आणून देतं. कारण बरं वाईट समजलं नाही तर आपण, चांगलं वाईट समजलं नाही तर आपण चांगल्या मार्गावर चालू शकत नाही.
आधी चांगलं समजलं पाहिजे. ज्याचं जे हितकारक आहे ते समजलं पाहिजे. हिताचं जर समजलंच नाही, अहित पण समजलं नाही, कशात अहित आहे कशात हित आहे हे जर समजलं नाही, तर आपण हिताचा कल्याणाचा मार्ग आपण अवलंबू शकणारच नाही, इम्पॉसिबल आहे. नुसतं त्याच्याबद्दलची माहिती असून काय उपयोग नाही. ते अंगीकारलं पाहिजे, ते झिरपलं पाहिजे, ते अप्लाय केलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. हे अप्लाय करण्याची गोष्ट आहे. आनापानसती महाफलदायक होते. त्याच्यातून चार सतीपट्ठाण आणि सप्तबुद्ध्यांग हे डेव्हलपमेंटचे टप्पे आहेत. त्याला मी लेवल 1, 2 आणि 3 म्हणतो. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. हे काय आहे हे आपण नंतर पाहणार आहोत. पण लेवल 1 मध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला आधी श्वासाच्या संपर्कात यावं लागतं. ही काया जी श्वास आतून आतमध्ये घेते, बाहेर सोडते, ही जी आनापानसती आहे. आज मला अजून एक मुद्दा याच्यामध्ये ऍड करायचा आहे. त्याला काया आनापानसती जर म्हणता आलं तर पहा, परवा गेल्या आठवड्यात मी अनेक शब्द पण सांगितले. ते ते शब्द पण थोडेसे अभ्यासण्याचा विषय आहे. तो पहा कोणकोणते शब्द सांगितले. हा एक शब्द ऍडिशनल त्या दिवशी सांगितला का नाही मला आठवत नाही, परंतु हा प्रॅक्टिकली फार महत्वाचा शब्द आहे. की आपल्याला जर कायेमध्येच उतरायचंय, ह्या जिवंत अस्तित्वामध्ये जर उतरायचंय, ह्या कायेत जर उतरायचंय, तो जर मुख्य उद्देश आहे, तर कायेतला श्वास हा काया अनापानच्या स्वरूपात पहा. म्हणजे मनात जर ही काया आन करते काया अपान करते नुसता श्वास पाहण्यापेक्षा काया अनापान पहा. आत्ता पाहण्याचा प्रयत्न करा की काया आन करते काया अपान करते. जेव्हा काया आन करते तेव्हा काया आन करते हे याचा अनुभव घ्या, याचं भान ठेवा. जेव्हा काया अपान करते, श्वास बाहेर सोडते, तेव्हा काया अपान करते याचं भान ठेवा. ही अनापान सती आहे किंवा काया अनापान सती आहे. काही शब्द मी मनानं जोडलेले आहेत, हे ग्रंथामध्ये नाही आहेत. पण त्याचा जर फायदा होत असेल तर त्याचा अवश्य उपयोग करून घ्या. अजून एक शब्द मी सांगितलेला आहे की श्वास आपण घेत नाही, आपण सोडत नाही मुद्दाम. कारण श्वास उच्छ्वास ही ऐच्छिक क्रिया नाही. मी म्हणतो म्हणून श्वास चालू नाही. श्वास हा नैसर्गिक आहे आणि ही काया, हे शरीर नैसर्गिकपणे श्वास घेत आहे, सोडत आहे. तर ह्या पहिल्या पातळीवर, लेवल 1 वर आपण जास्तीत जास्त काळ त्याच्यामध्ये उतरण्याचा, त्याच्यात थांबण्याचा, त्याला महत्त्व देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पहिल्या पातळीवर. हेच फार मोठं अवघड काम आहे, कारण माइंड जे नेहमी डिस्ट्रॅक्टेड असतं, मन जे नेहमी चंचल असतं, भरकटत असतं आणि शेकडो हजारो लाखो विषयांमध्ये व्यस्त असतं. जसं मी मागाशी सांगितलं की आपल्यामध्ये अनेक प्रकारचे आपल्या आयडिओलॉजीज आपल्या समोर असतात, अनेक मतं आपल्या समोर असतात, अनेक आदर्श आपल्या समोर असतात, अनेक अनेक विचार, अनेकांचे विचार, अनेकांचे अनेक विचार आपल्या समोर असतात. मी नावं घेत नाही, ते ज्याचं त्यानं बघायचं आपण कशा कशाच्या प्रभावाखाली आहोत आणि त्यातलं कोणतं लाभदायक आहे कोणतं नाही, हे वेळीच लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात आणून देण्याचं काम ही सती जागृती करणार आहे. म्हणून हा सिंपल सिंपल मार्ग आहे, पद्धत आहे. ही डायरेक्ट मेथड जी आहे सिंपल आहे. याच्यात काय फार मोठी बुद्धी चालवायची किंवा हे शरीर श्वास घेतं सोडतं किंवा हे श्वास आहे,
आत येणारा हा बाहेर जाणारा आहे, ही काया आत श्वास घेते, काया श्वास बाहेर सोडते. याला काय फार मोठं डोकं लागतं असं नाही, बुद्धिमत्ता लागते असं नाही, परंतु याच्या निमित्तानं आपलं भरकटणारं मन आधी शांत व्हायला सुरुवात होते. म्हणून हे आधी करायचं असतं. कारण ते मन, चित्त शांत झाल्याशिवाय त्याच्यात योग्य काय, अयोग्य काय, बरं काय, वाईट काय, हिताचं काय, अहिताचं काय हे लक्षातच येऊ शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी आधी भानावर आलं पाहिजे, जागृत झालं पाहिजे. म्हणून ही साधना जी आहे सरळ आहे, ही आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तर आज मी एक शब्द जो मुद्दाम ऍड केलेला आहे, आज सकाळी माझ्या लक्षात आलं की तिथूनच सुरुवात करायला हरकत नाही. अनापान सती पाक करण्यापेक्षा काया अनापान सती करा. आणि त्याच्यात पण असे टप्पे करा, काया आन करत असेल तर काया आन सती, काया अपान करत असेल तर काया अपान सती. काया आन होत असताना ते नॅचरली होतं. काया आन होत असताना जर ते छोटा असेल तर छोटा श्वास आहे हे पहा. काया अपान करताना छोटा असेल तर छोटा पहा. काया आन करताना मोठा दीर्घ श्वास असेल तर दीर्घ श्वास पहा. काया अपान करताना दीर्घ श्वास असेल तर दीर्घ श्वास पहा. छोटे छोटे टप्पे पुढे सांगितलेले आहेत. अनापानसती कशी पाहायची, किंवा आता आपण म्हणतो काया अनापानसती कशी पाहायची. त्याचे छोटे छोटे टप्पे आहेत, पण ते फार महत्वाचे आहेत. ते छोटे जरी असले तरी ते सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. कारण ते आपल्याला जाग करणारे आहे. आपण जाग झाल्याशिवाय, सतीमध्ये आल्याशिवाय आपल्याला बाकीची कुठली जीवनातली गोष्ट आपल्याला नीट समजू शकत नाही. नाहीतर नुसती फरफट, पळापळ, इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर. त्याचा आता कुठेतरी त्याच्यावर थोडा थोडा शहाणपणानं प्रज्ञापूर्वक त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. 8:45 झालेले आहेत. आपला आजचा वेळ म्हणजे माझा वेळ संपलेला आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. आणि प्रॅक्टिसला हा मुद्दा मी आज तुम्हाला दिला असं समजा. उद्या मी मी असं पण करण्याची शक्यता आहे बरं का, पुढे चालून या पुस्तकामधले जे काही शब्द आहेत ना, हे शब्द उद्या बदलून निराळं आपण त्याच्यामध्ये काही ट्रान्सलेशन प्रकाशित प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सध्या ज्यांच्याकडे हे पुस्तक आता नाही त्यांनी हे मागवूनच घ्या. तुम्ही, मला असं वाटतं मागवून घ्या. छोटंसं पुस्तक आहे. आणि ज्या गोष्टी मी ऍडिशनल सांगतोय आता, जसं आता काया आन काया अपान जे याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे मी, परंतु ते असं कंसात दिलेलं आहे. पण ती खरं म्हणजे ते मुख्य गोष्ट आहे, की कायात आन करते, काया अपान करते, ही मुख्य गोष्ट आहे. आणि मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही, म्हणजे अनात्म काया आन अनात्म काया अपान, असंही त्याच्याकडे पाहायला हरकत नाही. शब्दांचा मी जास्त आता भडीमार करत नाही त्यातलं. आणि जसं पहिल्या एक दोन याच्यातच आपण पाहिलेलं आहे की शब्दांमध्ये अडकून पडायचं नाही. शब्द फक्त माहिती करून घ्यायचे आणि त्याचा अर्थ माहिती करून घ्यायचा आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करायची. शब्दपाठ म्हणजे साधना जमते असं नाही. शब्द लवकरात लवकर सोडून देता आले पाहिजे. मी तर म्हणतो अनापान हा पण शब्द सोडून देता आला पाहिजे आणि डायरेक्ट अनापान मध्ये उतरलं पाहिजे. काया आनापान हा शब्द पण सोडून देता आला पाहिजे, डायरेक्ट त्याच्यामध्ये उतरता आलं पाहिजे. कारण ही डायरेक्ट मेथड आहे. शब्दांची मेथड इनडायरेक्ट असते असंही आता आपल्याला म्हणता येईल. चला, मला बोलता बोलता हा विषय मला अं, सांगावाचा वाटतो. म्हणजे अधोरेखित करायला महत्व द्या. शब्दांची मेथड इनडायरेक्ट असते आणि शब्द विरहित मेथड ही डायरेक्ट असते. असा एक आपण विषय घेऊया.
किंवा तरी याची काही लोकांनी ह्या शब्दांची नोंद करून ठेवा आणि कधीतरी हा विषय तुम्ही स्वतःच चर्चेला आणा. इथं मी थांबतो आणि तुमच्यासाठी मी थोडा वेळ देतो इथे.